कीर्तन चांग हो अंगारी रूप हो अंगारी रूप हो अंगारी रूप कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. कीर्तनामध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज. होय अंग हरिरूप. पण कीर्तन कशाला म्हटलंय हे सुद्धा कीर्तन आहे महाराज. पण खरं कीर्तन कोणतं आहे की आपल्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाव येणं, आपल्या मुखातून देवाचं नाव बाहेर पडणं, याला खरं कीर्तन म्हटले. असे कीर्तन किती केले म्हणजे करू नका असं माझं म्हणणं नाही, कारण हे कीर्तन आहे. पण हे कीर्तन कशासाठी बाबा? नाम साधनेचं महत्व पटवून देण्याकरता, जेणेकरून तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं याच्याकरता हे कीर्तन आहे. पण याचा हेतू जर काय असेल महाराज तर फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन. कारण त्या साधनेमध्ये एवढी ताकद आहे. नाम साधनेमध्ये किती ताकद आहे महाराज. जगतील पापी जन्मांतरीची, जन्म जन्मांतराचं पाप नाहीच करण्याचं सामर्थ्य भगवान परमात्म्याच्या एका नावामध्ये. मला सांगायचं हे कशा करता की इथं येऊन जर आपण देवाचं नामचिंतन करत नसू, आता इथं बघा तुम्ही हे टाळ आहेत ना, टाळ, हे टाळ सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. काय म्हणतात ते? विठ्ठल विठ्ठल म्हणतात. विना आहे महाराज तिकडे, विना. तो विना सुद्धा काय म्हणतोय? विठ्ठल विठ्ठल म्हणतोय. हे मृदंग, याला दोन्ही कोण चांबडे महाराज, दोन्ही साईडने. हे मृदंग सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतो. आणि मला वाटतं मी सुद्धा म्हणून तुम्ही सुद्धा काय करायचं महाराज, आपण खरोखर भाग्यवान आहेत की आपण या धर्म मंडपामध्ये आलो. पहिलं भाग्य महाराज, भरत खंडे नरदेव प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. हे भाग्य तुम्हाला प्राप्त झालं. महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला महाराज, भारत देशामध्ये मिळाला, अमेरिकेत मिळाला नाही, फ्रान्स मध्ये मिळाला नाही, जपान मध्ये मिळाला नाही, इटली मध्ये मिळाला नाही, किटली मध्ये मिळाला नाही, कुठे मिळाला? ओ भारत देशामध्ये. आणि भारत देशात सुद्धा कुठं महाराज? ज्या महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबा आहेत महाराज, ज्यांना जगाची माऊली म्हटलं जातं. कारण माऊली ज्ञानोबरायच्या रूपानं तुम्हा आम्हाला एक आई मिळाली, आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या रूपानं तुम्हा आम्हाला एक बाप मिळाला. ही साधू संतांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये तुम्हा आम्हाला काय झाला महाराज? माणसाचा जन्म मिळाला. कारण पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते. हे पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. अशा पवित्र महाराज असणाऱ्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म मिळालाय. कशाचा मिळाला? तर माणसाचा. माणसाचा जन्म मिळालाय. पण गंमत अशी महाराज, एखादी वस्तू मिळून उपयोग नाही बघा बरं का. वस्तू मिळून उपयोग नाही तर त्या वस्तूचं काय समजलं पाहिजे? महत्व समजलं पाहिजे. कारण वस्तूच्या परिचयावर वस्तूचा वापर अवलंबून आहे, आणि व्यक्तीच्या परिचयावर व्यक्तीचा आदर अवलंबून आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. वस्तूचा जर परिचय झाला नाही तर वस्तूचा वापर व्यवस्थित होत नाही.
आणि व्यक्तीचा जर परिचय झाला नाही तर व्यक्तीचा आदर घडला जात नाही. आता इथं जर मुख्यमंत्री येऊन गेले, आले इथं कीर्तनात बसले, पण जर परिचय नसेल तर आले काय गेले काय फायदा. आपल्याकडून त्यांचा आदर घडला जातो. आपल्या दारामध्ये एखादा साधू आला, आपल्या दारामध्ये देव आला, पण आपण जर त्याला ओळखलं नाही, त्याचा परिचय नसेल तर त्याचा आदर घडला जात नाही. मी सांगतोय काय की वस्तूच्या परिचयावर वस्तूचा वापर अवलंबून आहे आणि व्यक्तीच्या परिचयावर व्यक्तीचा आदर अवलंबून आहे. वस्तू तुम्हाला आम्हाला मिळाली, हो कोणती वस्तू, ही वस्तू मिळाली पण कळणं फार महत्वाचं आहे. बघा, जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे सांगतो. भजन करा विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. व्यवहारातलं उदाहरण आहे बघा. एक माणूस महाराज दररोज रानामध्ये म्हशी चारण्याकरता जायचा आणि एक दिवस रानामध्ये म्हशी चारण्याकरता गेल्यानंतर सहज फिरत असताना त्याला एक काचेचा मणी सापडला. तो मणी त्यानं हातामध्ये घेतला, त्याचं बारीक निरीक्षण केलं. त्या मण्याला एक छिद्र होतं, चमकणारा मणी आहे. त्या छिद्रामध्ये त्यानं दोरा ओवला आणि तो मणी त्यानं म्हशीच्या गळ्यात बांधला. कोणत्या म्हशीच्या बांधला बरं? त्याची आवडती म्हैस होती काय, कारण कधी कुणाला काय आवडून सांगता येत नाही. महाराज माऊली ज्ञानोबराय सांगतात, जीवाच्या कशी उतरली दासी ती गोसावी. दासी जर असते ना महाराज, पण जीवाच्या कशी उतरली ती सुद्धा महाराज पट्टराणी होती. काही कधी कुणाला आवडून सांगता येत नाही. तसं त्यांना आवडत्या म्हशीच्या गळ्यामध्ये बांधला महाराज. बरेच दिवस निघून गेले. रस्त्याच्या कडेला म्हशी चारत असताना एक रत्न पारखी रस्त्यानं चाललेला होता. कोण? इकडे बघा, झोपले ना तुम्ही? झोपले काय? रत्नपारखी कुणाला म्हणायचं? रत्नपारखी, रत्नपारखी रस्त्यानं चालला होता. आता हे सगळे रत्नपारखीत महाराज. हे कोण येतं? आता ही कीर्तन झाले माझी पारख करणार आहेत काय? रत्नपारखीत महाराज. तसा तो रत्नपारखी रस्त्यानं चाललेला होता. रस्त्यानं जात असताना त्यानं पाहिलं रत्नपारखी, त्याला रत्नाची ओळख आहे, त्याला रत्नाची पारख आहे. त्यानं पाहिलं की अमोल किमतीचं रत्न यानं म्हशीच्या गळ्यात बांधलं. पण त्याने एक सूत्र वापरलं महाराज. काय? त्याने एक सूत्र वापरलं. तो म्हणला ज्या अर्थी त्या अर्थी. काय? ज्या अर्थी त्या अर्थी. ज्या अर्थी यानं म्हणला ही म्हशीच्या गळ्यात बांधले. काय बांधले? रत्न. अमोल किमतीचं रत्न म्हशीच्या गळ्यात बांधले. तो म्हणला ज्या अर्थी यानं म्हशीच्या गळ्यात बांधले त्या अर्थी याला याची किंमत समजलेली नाही. तो म्हणला हे रत्न मिळवायला काय आपल्याला हरकत नाही. त्यानं ठरवलं याचा पुरेपूर फायदा. जीवनात अशी माणसं भेटली ना महाराज, माणसानं चान्स सोडू नये. काय माणसं बी महाराज टप्प्यात आला की कार्यक्रम केल्याशिवाय राहत. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. यानं विचार केला की हे रत्न मिळवायला आपल्याला काय हरकत नाही. तो म्हशीवाल्या माणसाकडे गेला आणि त्याला विचारलं, म्हणला अरे हे म्हशीच्या गळ्यात बांधलंय ते नेमकं काय हो? त्या म्हशीवाल्या माणसानं सांगितलं, म्हणले काय नाही, सहज फिरता फिरता मला एक काचेचा मणी सापडला, त्याच्यामध्ये मी दोरा वावला तो म्हशीच्या गळ्यात बांधला. याला फार आनंद झाला. तो म्हणला याला याच्यातलं काही कळत, रत्न मिळवायला काही अडचण नाही. मग पहिल्यांदा महाराज त्या रत्न पारखीनं त्याला विचारलं की म्हणले तुला हे विकायचंय का? काय म्हणले? विकायचंय का? त्याला ते रत्न मिळवायचं होतं ना. तो म्हणला तुला हे विकायचंय का? पण विकायचंय का म्हटल्यानंतर त्याच्या ध्यानात आलं की ज्या अर्थी त्या अर्थी. तो म्हणला ज्या अर्थी हे विकायचंय का म्हणतय त्या अर्थी याला काहीतरी किंमत आहे. त्यानं सुद्धा तेच सूत्र वापरलं. विकायचंय का म्हटल्यानंतर महाराज त्याला विचारलं, म्हणले कितीला द्यायचे? व्यवहार सुरू झाला ना. केवढ्याला द्यायचंय सांग म्हणले. तो म्हणला मला काय याची नक्की किंमत माहित नाही, तुम्हीच मागा म्हणले केवढ्याला मागायचे. मग पहिल्यांदा त्या रत्न पारख्यानं ती वस्तू, तो मणी 5,000ला मागितलं. किती? 5. पहिल्यांदा
काय एकदा बोललं की व्यवहार होतो का हो? तिथं घासाघीस करावी लागते महाराज. सगळ्यांना अनुभव आहे. पहिल्यांदा 5,000ला मागितल्यानंतर त्याच्या मनामध्ये टूप पिटली. ज्या अर्थी त्या अर्थी तो म्हणला, ज्या अर्थी हे पहिल्यांदा 5ला मागते त्या अर्थी नक्कीच याची किंमत याच्यापेक्षा जास्त आहे. तो म्हणला 5,000ला काही द्यायला परवडत नाही भाऊ म्हणला. बांधली होती कुठं? म्हशीच्या गळ्यात. हळूहळू त्याला त्या वस्तूचं महत्व समजायला लागलं. तो म्हणला 5,000ला नाही द्यायला परवडत. रत्न पारखी म्हणला 10,000 घे. रत्न होतं महाराज, त्याची काय किंमत करता येणार आहे. पण त्याला सुद्धा त्याचं महत्व हळूहळू समजायला लागलं. तो म्हणला 10,000ला द्यायला परवडत. मामा तो म्हणला 50 घे पण दी. देईन का होते? काय वाटतंय तुम्हाला? ओ 50ला सुद्धा दिली नाही. तो म्हणला 1 लाख घे. तो म्हणला 1 लाखाला कुठे भेटत असते? 1 लाखाला 1 लाखाला 1 लाखाला नाही. तो म्हणला 2 लाख घे, 3 लाख घे, 4 लाख घे म्हणला. अहो बघता काय नाही म्हणत दिली त्यांनी. नाही दिली 4 लाखाला सुद्धा. ते वैतागलो. तो म्हणला तू एक काम कर म्हणले, तू एकदाच सांग बरं केवढ्याला द्यायची. तो म्हणला आपण एकदा सांगत नसतो, तू आकडा वाढवत राहा. ज्यावेळेस मला योग्य वाटन, ज्यावेळेस परवडन त्यावेळेस. 5 लाखाला त्यानं त्या रत्न पारख्यानं ती वस्तू मागितली महाराज. 5 लाखाला सुद्धा त्यानं ती वस्तू दिली नाही. तो म्हणला तू निघ म्हणला आता. कोणाला? त्या रत्न पारख्याला. रत्न पारखी निघून गेला. हा घरी आला. त्यानं तो मणी म्हशीच्या गळ्यातून काढून घेतला आणि दुसऱ्या दिवशी हिऱ्याच्या बाजारात गेला. आणि हिऱ्याच्या बाजारामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या रत्नाची किंमत किती झाली? 50 लाख झाली. किती द्यायचेत का आपल्याला? 50 लाख. 50 लाख आला तरी मामा त्यांना ते द्यायला पाहिजे ना. नाही दिलं महाराज. घरी घेऊन आला. विचारलं का दिलं नाही? तो म्हणला कदाचित पुढल्या वर्षी बाजार वाढते ना म्हणला. अपेक्षा आहे महाराज मला. 50 लाखाला रत्नच दिलं नाही महाराज. घरी घेऊन आला. आता घरी घेऊन आल्यानंतर त्यानं काय केलं? परत त्याच्यामध्ये दोरा ववला. परत तो मणी त्यानं म्हशीच्या गळ्यामध्ये बांधला. म्हशी सोडल्या. कुठे गेला? म्हशी चारण्या करता जाईन वे. आता 50 लाखाची वस्तू म्हशीच्या गळ्यात बांधून. अहो घरच्या म्हशीच्या गळ्यात बांधली नाही 50 लाखाची. नाही महाराज. आता म्हशीच्या गळ्यात बांधीन का? अहो व्यक्ती तीच आहे, वस्तू तीच आहे. फक्त त्या व्यक्तीला त्या वस्तूचा काय झाला? परिचय झाला. कारण वस्तूच्या परिचयावर वस्तूचा वापर अवलंबून आहे. तुझं तुम्हा आम्हाला हे मिळालंय महाराज. हे मिळणं कठीण आहे पण मिळालंय. पण याचं महत्व कळालंय का नाही हे फार महत्वाचं आहे महाराज. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. सुंदर असा निर्णय भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला दिलाय. पण ज्याच्या करता दिलाय देवे दिला देह भजना गुमाटा. देवे दिला देह भजना गुमाटा. देवे दिला देह भजन गुमाटा. देवे दिला देह भजन गुमाटा. तोय झाला भांडा मादिकेचा. झाला भांडा मादिकेचा. देवे दिला देह भजना गुमाटा. देवे दिला देह भजना गुमाटा. देवे दिला देह भजन गुमाटा. देवे दिला देह भजन देवे दिला देव. कशा करता दिला? वो भोजना गोमटा. कशा करता दिलाय? ओ भजना गोमटा. गोमटा दिला महाराज. कशा करता दिला? त्याचा एकच हेतू महाराज. काय? तर भजना गोमटा. भजना करता दिला पण आपण उपयोग करतोय कशा करता? भोजना करता. काही कमी केलंय महाराज? काही कमी महाराज? अहो विठोबाचे राज्य
नित्य दिवाळी महाराज. मगाशी महाराजांनी काय केलं, गजानन महाराजांनी कॅरेटच उचललं. कशाचं? केळीच. म्हणले महाराज चावी बघू द्या गाडीत. म्हणजे इथं काय कमी आहे का महाराज? आलेल्या महाराजाला जर कॅरेट का बाजार नाही म्हणून देत आहे. विठाला विठ्ठला भजना करता दिला हो महाराज, पण आपण याचा भोजनासाठी उपयोग करायला वाव. किती खावा यालाही किंमत आहे. काय माणसानं जगायसाठी खाल्लं पाहिजे का खायासाठी जगलं पाहिजे? काय मत आहे तुमचं? खायासाठी काय? अहो जगायसाठी खाल्लं पाहिजे का खाण्यासाठी जगलं पाहिजे? काय समजतंय का तुम्हाला? काय अहो जगायसाठी खाल्लं पाहिजे ना. पण काय काय किती जेव्हा महाराज लिमिटच नाही महाराज. आणि लय रेटलं काय काम धंदा नसला की मग वजन वाढतंय महाराज. मग किती कमी करा, एकदा वाढल्यावर तुम्ही किती महाराज कमी करा, जीवन परत कमी होत. आता आम्ही किती प्रयत्न केला वाढवायचा. आबा वाढतंय का आपलं? असं असं करते आबा, वाढत नाही महाराज. आणि ज्याने कमी करायचा प्रयत्न केलाय हो त्याचं कमी होत नाही, उलट वाढते. ते सारखं मोजित आहे. थोडं जास्तच भरतंय पण कमी काय भरत. आता कमी करायला महाराज कोणी काही करतंय महाराज. गंमत असे महाराज. आहार काय युक्त आहार विहार काहीतरी प्रमाण आहे ना. युक्त आहार विहार ते कसं असावं? युक्त असावं महाराज, प्रमाणामध्ये असावं. कोणत्याही गोष्टीला प्रमाण आहे महाराज. एक बाई डॉक्टरकडे गेली बघा बरं. कुठे गेली आता मी असलेलं सांगत नाही, पण महाराज म्हणले चलू द्या तर चलू द्या. काय डॉक्टरकडे गेली महाराज. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर साहेबांना सांगितलं, म्हणले डॉक्टर साहेब वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगाव. भली जाडजूड होती महाराज. इथं नाही आपल्यापैकी कुणी दिसा नाही सुद्धा तसं कोणी महाराज. वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. डॉक्टरांनी पहिलं तिच्याकडे बारकाईने पाहिलं. म्हणजे काय औषध द्यावं बाईला. इंजेक्शन केलं बारीक. म्हणले तुम्ही जेवण किती करता, आहार किती घ्या? ती म्हणली काय नाही, फक्त 12 चपात्या एका टायमाला. किती? एका टायमाला 12. 3 टायमाच्या किती झाल्या मामा? एका टायमाला 12 हो. मग डॉक्टरांनी विचारलं, म्हणले ते 12 चपात्या तुम्ही कशा बरं खाता? ते म्हणले डॉक्टर साहेब सोपं गणित आहे हो. 12 चपात्या आणि 6 वाट्या भाजी. किती? 6 वाट्या भाजी आणि 12 चपात्या. डॉक्टरांनी डोक्याला हात लावला. म्हणले आता हिला काय औषध द्यावं, कोणत्या औषधाने हिच्यावर परिणाम होईल बुवा? डॉक्टर साहेब म्हणले तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही जिथं 12 चपात्या खाताय ना तिथं फक्त 6च खा. किती? काय औषध सांगितलं बघा बरं का. 12 चपात्या खाताय तिथं फक्त किती खा? 6 चपात्या खा. आणि जिथं 6 वाट्या भाजी ना तिथं फक्त काय करा? 3च वाट्या भाजी घ्या. डॉक्टरांचं बिल मिटवलं, दवाखान्याच्या बाहेर आली, चालायला लागली. पण परत काहीतरी मनामध्ये विचार आला आणि परत डॉक्टरकडे गेले मला. डॉक्टरला प्रश्न विचारला, म्हणले तुम्ही जे औषध सांगितलंय ना ते नेमकं जेवण केल्यावर घ्यायचं कारण डॉक्टर महाराज सांगतात काय, जर डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, औषध दिलं तर ते काय म्हणते, ही जेवणाच्या अगोदर घ्या. काय? ही जेवण केल्यावर घ्या, ही झोपायच्या अगोदर घ्या, ही झोपल्यावर घ्या आणि ही उठल्यावर घ्या. विठाला डॉक्टर साहेबांना म्हणले, डॉक्टर साहेब तुम्ही जे औषध सांगितलंय ते जेवण केल्यावर घ्यायचं का जेवणाच्या अगोदर घ्यायचं? तुम्हाला काय वाटतंय बरं? मी सांगतोय कशा करता, तर कशा करता सांगतोय. देवी दिला देव भजना, पण कशासाठी चालू आहे? भोजनासाठी. दिंडीत आले तरी मला सकाळी 3-3 वेळा नाश्ता असतोय. काय? इथून बी कात्रला दिंडी असते. आता आप्पा होते आमच्या बरोबर महाराज. मला वाटतं 2-3 किलो वाढला असं ना आप्पाचं बी चलून चलून.
भगवान परमात्म्यानं सुंदर असा नरदेह दिला महाराज. कशा करता दिला? देह दिला महाराज. आणि संसार सुद्धा कुणी निर्माण केला हो? संसार कुणी निर्माण केला? तर जेने हे विश्व निर्मिले, हे संसारही देवानं निर्माण केला आणि हा देह सुद्धा देवानं तुम्हा आम्हाला दिला. बरंच काय देवानं दिलं, जीव देवानं दिला महाराज. दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जोडसी नारायण, जन जोडसी नारायण, नाचे जीवपण भवरोग, नाचे जीवपण भवरोग, नाचे जीवपण नाचे जीवपण भवरोग, दिले इंद्रिये हात पाय कान, वचन, जने तू जोडसी नारायण, नाचे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे बोलाया वचन, जन जोडसी नारायण, नाचे जीवपण भवरोग, भवरोग. काय दिलं हो देवानं? आपल्याला जावाय आपलं सासऱ्याने दिलेलं ध्यानात आहे मला. देवानं दिलेलं काय ध्यानात आहे आपल्याला? अहो देवाची अगणित उपकार आहेत आपल्यावर. काय इंद्रिय भगवान परमात्म्याने दिली, देह दिला, जीव दिला आणि संसार सुद्धा कोणी निर्माण केला हो? संसार सुद्धा देवाने निर्माण केला. पण गंमत अशी महाराज बघा, संसार या देहा करताय का हा देह संसारा करताय? काय म्हणणं आहे तुमचं? का काहीच नाही? संसार आणि देह, देह संसारा करताय का संसार देहा करताय? समजत नाही का? बघा, एका शेतकऱ्यानं बैल पाळला. काय पाळला त्यानं? बैल शेतकऱ्यानं. आणि बैल पाळल्यानंतर निवारा म्हणून त्यानं त्याला एक गोठा तयार केला. काय? बैलाला निवारा म्हणून गोठा तयार केला. आता गोठा कशा करताय? काय? हो, गोठा कशा करताय? मग कशा करता? निवारा म्हणून गोठा तयार केला. गोठा कशा करताय? तर गोठा बैलला करताय. बरोबर आहे ना? बरं, आता बैल कशा करताय? गोठा करता. अहो, बैला गोठा करताय, पण बैल मात्र गोठ्या करता नाही. बैल कशा करताय? अहो, बैल शेती करताय. तसं संसार या देहा करताय, पण हा देह मात्र संसारा करता नाही. विढाला विढाला विठ्ठल 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 विठ्ठल. अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. काय? अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. म्हणून देवानं संसार निर्माण केला. संसार देहा करताय, पण देह मात्र संसारा करता नाही. देह कशा करताय? तर भगवान परमात्म्याची भक्ती करणे. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता नरदेह आहे. पण काय झालं महाराज? हा जीव या संसारामध्ये एवढा गुंतला ना, आपण कोण आहेत, कुठून आलो याच कोणालाही भान राहिलेलं नाही. आता सगळे कीर्तनाला आलेत, बरोबर आहे ना? पण मला वाटतं सगळे भानावर आहे. आता कीर्तन सुटलं ना, सगळे कुठं जाणार? कुठं जाणार? घरीच जाणार ना, ज्याच्या त्याच्या. म्हणजे तुम्ही भानावर आहे. तर इकडं माणूस गुंतत नाही. गुंततो कोणकडं? जन तरी देखे गुंतले प्रपंची. प्रपंचामध्ये एवढा गुंतला की कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचंय याच त्याला भान राहिलेलं नाही. प्रत्येकानं विचार करायला सांगितलं. मला वाटतं रात्री अभंग होता सारासार विचार करा. विचार करा बाबा, की आपण कोण आलो, कुठं जायचंय. प्रत्येकानं विचार करावा की मी कोण आहे. आपण काय म्हणतो? मी कोण आहे? गावचा सरपंच. कोण आहे? मी कोण आहे? कीर्तनकार आहे. मी कोण आहे? महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक. मी कोण आहे? महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायन आचार्य.
पण मी कोण आहे याचा जर विचार केला, बघा बरं का, एकदा प्रभू रामचंद्रांना हनुमंतरायाला विचारलं. भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजा झाल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावरती बसलेत आणि सिंहासनावरती बसल्यानंतर भगवान परमात्म्यानं प्रत्येकाची विचारपूस करायला सुरुवात. हनुमंतराय अशा साईडला उभे होते. प्रभू रामचंद्रानं हनुमंतरायाकडे पाहिलं आणि हनुमंतरायाकडे बोट केलं आणि हनुमंतरायाला विचारलं, अरे कोण आहेस तू? काय म्हणले? कोण आहेस तू? हनुमंतरायानं विचार केला, प्रभूने आतापर्यंत मला कधी विचारलं नाही की तू कोण आहे. अरे लंकेचा शोध मी केला, सीतेचा शोध मी केला, लंका दहन मी केली, जाळी गेली लंका, धन्य धन्य म्हणे. आतापर्यंत मला प्रभू रामचंद्रानं कधीच विचारलं नाही की तू कोण आहे. आणि शक्यतो असंच होतं बरं का. माणसं काही एकदा गादीवर बसली मग ती म्हणतेस कोण आहे तू, काय कोण आहे बा तू नेमका. तसं इथंही तसंच झालं महाराज. रामायणातला एवढाच गुण घेतला माणसं. प्रभू रामचंद्राने विचारलं हनुमंतरायाला, कोण आहेस तू? पण हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतरायाने विचार केला की प्रभू आपल्याला विचारतायत नेमकं कोण आहे तू, पण कशाच्या संबंधाने विचार, नेमकं देहाच्या संबंधाने विचारतायत, जीवाच्या संबंधाने विचारतात का आत्म्याच्या संबंधाने विचारतात. हनुमंतरायांनी उत्तर दिलं महाराज. हनुमंतराय म्हटले, तुम्ही जर मला देहाच्या दृष्टीने विचारत असाल, देह दृष्टीने तुम्ही मला विचारत असाल, तर मी तुमचा दास आहे आणि तुम्ही माझे स्वामी. तू माझा स्वामी, मी तुझा दास. देह दृष्ट्या दासोहम, मी तुमचा दास आहे, तुम्ही माझे मालक आहे. आणि जीव दृष्टीने जर विचारत असाल तर ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती किंवा सर्वा घटी राम देहादेही एक. जीव दृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे आणि आत्मदृष्टीने जर विचारत असाल तर मी तत्स्वरूपच आहे. विठाला विठाला तसं प्रत्येकानं विचार करावा की मी कोण आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे व नेमका. कारण गंमत अशी मला, जी वस्तू जिथून आली ना, बघा बरं का, लक्ष देऊ नाही का, जी वस्तू जिथून आली ती कुठे गेली पाहिजे, तिथंच गेली पाहिजे. हा जीव निघाला कुठून निघाला तर ममै वंश भगवान परमात्म्यापासून निघाला. आणि जोपर्यंत हा जीव भगवान परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत या जीवाची धाव संपत नाही. म्हणून तर महाराज, तुम्ही आम्ही सगळे आपण आपल्या खऱ्या स्वरूपाला विसरलो आपण महाराज. कोण आहेत, कुठून आलो याच कोणालाही भान राहिलेलं नाही. आणि गंमत अशी महाराज, प्रथमतः मी कोण आहे हे समजणं फार महत्वाचं आहे. कारण मी कोण आहे हे जर समजलं नाही तर माझं कोण आहे हे समजत नाही. मी कोण आहे हे जर समजलं नाही तर माझं कोण हे समजत नाही. मी जर वडील आहे तर मुलगा कोणाचा आहे, मी जर पती आहे तर पत्नी कुणाची, माझी. मी जर शिक्षक आहे तर मुलं कुणाची, मी जर सरपंच आहे तर गाव कुणाचे, माझं आहे. मी खासदार आहे महाराज, तालुका कुणाचा आहे, जिल्हा कुणाचा आहे. म्हणजे मी कोण आहे हे जर कळालं नाही तर माझं कोण आहे हे कळत नाही. म्हणून प्रथमतः मी कोण आहे हे समजणं फार महत्वाचं आहे. विठाला विठाला आपण नको त्याला माझं म्हणतो. काय आपण म्हणतो, मुलगा माझा आहे, मुलगी माझी आहे, पत्नी माझी आहे, गाव माझं आहे. आपण हे सगळं माझं आहे म्हणतोय.
पण याच्यातलं आपलं कुणीच नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी मित्र सोय जन सखे हे तो सुखाची मांडणी मित्र स्वजन सखे येथे सुखाची मागणी एकला मे दुःख भोगी कुंभ पाक साधनी एकरावे दुःख भोगी कुंभ पाप गाजले. त्याच्याकडे सोड देना एका सद्गुरू वाचो येथे सद्गुरू असो. देवाचा देवा परउपकारे या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी नर्मदा गोसदेवाचा देव पर उपकारी आघोड्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी किंवा धनाने गोमोप स्पष्ट गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने देह चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छन्ति जीव एकहा. याच्यातलं आपलं काहीच नाही, फक्त आपण म्हणतो हे माझे. बघा, आपण ज्याला मिळतो त्याचं नाव संसार आहे. काय आपण ज्याला मिळतो त्याचं नाव संसार आहे, पण आपल्याला जो मिळतो महाराज त्याचं नाव काय आहे? देव आहे. संसाराला आपण मिळतो, आपल्याला संसार मिळत नाही. बघा, जमिनीला मालक मिळतो का मालकाला जमीन मिळते? काय अहो, जमिनीला मालक मिळतो. ती म्हणते आतापर्यंत मी तुझे आजे पणजे वाटेल काय, तू आता आलाय. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत तू बंधू तोही तैसा झाला. आता मेला पंता मेला बाप मचना गेला. आजा मेला बंधा मेला बाबा सजना देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत तू बंधू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आतापर्यंत तिने माझं माझं म्हणणारे किती वाट लावली महाराज. मला सांगतोय काय, आपण ज्याला मिळतो त्याचं नाव संसार आहे, आणि आपल्याला जर मिळतो ना महाराज त्याचं नाव देव आहे. म्हणून या जगामध्ये आपलं जर कोण असेल तर तो फक्त देव आहे. फक्त देव आपला आहे. म्हणून माझं जर म्हणायचं असेल ना तर देवाला माझं म्हणा, देव माझा आणि मी देवाचा. आपल्याला वाटतं हे सगळं माझं, पण देव माझा नाही. तुम्ही खरं सांगा बरं, तिकडे बघा बरं का, काय खरं सांगा तुम्ही, माणसाला देव आवडतो का माणसाला संसार आवडतो? कुणी असू द्या, मी असू द्या, तुम्ही असू द्या, इथं बसलेले पैकी कुणी असू द्या, काय आवडतं माणसाला? काय आवडतं? अहो बोला की. संसार आवडतो माणसाला, देव आवडत नाही. अहो देव मिळवण्यासाठी कोणी प्रयत्न केला का? माणसं संसारामध्ये प्रयत्न करतात, संसारामध्ये माणसं जागेत आणि परमार्थामध्ये झोपलेत. म्हणून तर म्हणावं लागलं की उठा जागे व्हा रे, नाही तर काय म्हणायची गरज होती महाराज. गंमत आहे महाराज, सगळे झोपलेत महाराज. मार्कड महाराज जपी तपी साधू संन्यासी ही जरी जंगलात गेले ना महाराज देवाची प्राप्ती करतात, त्यांना सुद्धा सोडलं नाही, त्यांना सुद्धा जाग केलं. उठा साधू संत साधा पुले हित
गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. अरे हा नरदेह जर एकदा निघून गेला ना, तर मग कैचा भगवंत. कारण याच देही घडे देवाचे भजन. पण हा जीव या संसारामध्ये गुंतला, संसारामध्ये हा जीव गुंतल्यानंतर बघा, संसारामध्ये साधू संतांना सांगितलं दुःख आहे. आता हे सगळे कीर्तनकार मंडळी यांच्या पुढे जर सांगायला गेलं ना, संसारात दुःख आहे, ती म्हणते आमचं तर रोज तेच चालू आहे. संसार दुःख मूळ चौकडे. आणि खरंय महाराज, ते संत वचन आहे. काय माणसानं महाराज एक तर खरं सांगतो, इकडे बघा, काय माणसानं एकतर पुराव्याशिवाय बोलू नये. काय पुराव्याशिवाय महाराजांनी बोलू नाही. आणि जर महाराज पुराव्याशिवाय बोलला तर मग महाराज पुरावा. पुरावा म्हणजे खाली नाही बरं का, खड्डा खाली म्हणजे पुरावा, कुठे पुरावा. विठाल 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 विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये आपलं जर कोण असेल तर तो फक्त देव आहे. आणि तो देव आपलासा केल्याशिवाय आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे, तुम्हा मला असा उपदेश करतात की बाबा, अमोल किमतीचा नरदेह प्राप्त झालाय ना, मग जन्माला आल्यानंतर, जन्माला आल्याचं सार्थक जर कशामध्ये असेल तर केवळ एका भगवान परमात्म्याच्या दर्शनामध्ये. म्हणून तू काय कर, तो देव आपलासा करून घे. आणि तो देव आपलासा केल्याशिवाय तुला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नो. हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की खऱ्या अर्थानं तो देव आपलासा करून घ्या. जोपर्यंत तो भगवान परमात्मा आपलाचा होत नाही तोपर्यंत जीवाला सुखाची प्राप्ती होणार नाही. निस्त जगद्गुरु तुकोबारायने तुम्हा आम्हाला सांगितलं नाही. जगद्गुरु तुकोबारायने भक्ती साधनेच्या द्वारा, नाम साधनेच्या द्वारा, उपासनेच्या द्वारा तो भगवान परमात्मा आपलासा केला.
तो देव जगद्गुरु तुकोबरायांना मिळवला आणि मिळवलेला देव तुकोबरायांनी काय केलं महाराज दुर्डीमध्ये घातला आणि त्या देवाला तुकोबरायांना उचललं आणि डोक्यावरती घेतलं. गल्ली गल्लीमध्ये तुकोबराय फिरायला लागले. प्रत्येक घरासमोर तुकोबराय फिरायला लागले आणि काय म्हणायला लागले हो? देव घ्या कोणी ऐकाला घर पोसोनी ऐकाला घर पोसोनी ऐकाला घर पोसोनी देव घ्या कोणी ऐकाला घर पुसोनी ऐकाला घर पुसोनी ऐकाला घर पुसोनी. जगद्गुरु तुकोबराय प्रत्येकाच्या घरासमोर जायला लागले. प्रत्येकाच्या दारामध्ये गेले तुकोबराय आणि तुकोबरायने सांगितलं देव घ्या. काय म्हणले? अहो घ्या देव. अहो काय तुमचं भाग्य. अहो आयता तुमच्या घरी आलाय हो. तुम्हाला त्याच्यासाठी काही सायाच करायची गरज नाही. आयता आला फक्त तुम्ही देवाला घ्या. काय म्हणले असतील लोकांनी उत्तर दिलं देव न लगे देव न लगे. अहो तुकोबराय तुमचा देव तुम्हालाच राहून द्या. आम्हाला काही देवाची गरज. लोकांनी बेजबाबदारपणाचं उत्तर दिलं. पण तुकोबराय नाराज झाले नाही. तुकोबराय हातात झाले नाही. तुकोबरायांनी मला थोडं डोकं चालवलं. तुकोबराय म्हणले देव नको म्हणताय ना नका घेऊ देव. तुकोबरायांनी देवाला बांधून ठेवलं महाराज. कारण देवासारखा खरा माल या जगामध्ये नाही महाराज. पण या जगामध्ये आजकाल अशी परिस्थिती झाली महाराज की ओरिजिनल वस्तू विकायचं म्हटलं तर खूप मोठी अडचण आहे. कारण आज काय पाहिजे फक्त पॅकिंग चांगलं पाहिजे. काय चांगला माल विकण्याची अडचण आहे. आता जगद्गुरु तुकोबरायांचा माल आहे जीवनाचं कल्याण करणारा माल आहे. पण लोकांनी सांगितलं देव न लगे देव न लगे. तुकोबराय नाराज झाले नाही. तुकोबरायांनी डोकं चालवलं. तुकोबराय म्हणले देव नको म्हणताय ना द्याविषयी सोडून म्हणले. पण तुम्हाला सुख पाहिजे का? सुख पाहिजे का म्हणलं मग जरा चेहरे खोलले यांचे. म्हणले वा असं काहीतरी बोला. सुख पाहिजे का म्हटल्यानंतर माणसं म्हणले तर अहो आमचं रात्रंदिवस चाललंय हे कशा करता चाललंय हो. अहो हे सगळं सुखा करता चाललंय. आम्हाला सुखाची गरज आहे पण आम्हाला देव मात्र नको. तुकोबराय म्हणले आता कशी लाईनीवर आली. देव घ्या म्हणलं तर नको आणि सुख पाहिजे का म्हणलं तर पाहिजे. पण गंमत अशी महाराज देव आणि सुख काय शब्द जरी दोन असले नाव जरी दोन असली तरी वस्तू मात्र काय महाराज एकच. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. शब्द दोन आहेत नाव दोन आहेत पण असणारी वस्तू मात्र एक आहे. नाव दोन आहेत आणि वस्तू किती येतात बघा. दिवा आणि प्रकाश. काय दिवा आणि प्रकाश शब्द किती इथं दोन आहेत पण वस्तू मात्र एकच आहे महाराज. का दिवा वेगळा आणि प्रकाश वेगळा. दिवा वेगळा आणि प्रकाश वेगळा म्हणलं तर घोटाळा होईल ना. काय जर दिवा वेगळा आणि प्रकाश वेगळा म्हटलं तर दिवा विझवल्यानंतर सुद्धा प्रकाश राहिला पाहिजे ना. पण दिवा विझवला ज्या क्षणी प्रकाश नाहीसा झाला त्याच क्षणी. म्हणजे शब्द दोन आहेत पण वस्तू मात्र एकच आहे महाराज. त्याला माऊली ज्ञानोबरायची काहीतरी होई बघा. म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे रवी बिंबा सवे प्रकाश. दिवा विझवला ज्या क्षणी प्रकाश नाहीसा झाला त्या क्षणी. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. दिवा वेगळा आणि प्रकाश वेगळा नाही बघा. साखर वेगळी आणि साखरेतली गोडी वेगळी असं का. साखर आणि गोडी शब्द दोन आहेत पण वस्तू मात्र एकच आहे महाराज. का दुकानात गेला म्हणला 1 किलो साखर आणली त्याच्यातली पावशेर आंबट लागली
काय पावशेर तुरट लागली, पावशेर खारट लागली असं होतं का? अहो साखर आणि गोडी शब्द जरी दोन असले आणि तसं जर असतं तर डायबिटीस वाल्याच्या लय सोयीला आला असतं महाराज. साखर दिसे पदी गोडी न दिसे, साखर दिसे पदी गोडी न दिसे, ते काया भुनी वेगळी आते, ते काया भुनी वेगळी असे. साखर दिसे परी गोडी न दिसे, साखर दिसे परी गोडी न दिसे, काया वेगळी आते, साखर दिसे पदी गोडी न दिसे, साखर दिसे परी गोडी न दिसे, काया भूती वेगळी असे, ते काया भूती वेगळी असे, काया भुनी असे, काया भूती साखर दिसे परी गोडी न दिसे, ती काय त्या कुणी वेगळी असे. अहो साखर आणि गोडी शब्द जरी दोन असले तरी वस्तू मात्र काय एक आहे. त्या पद्धतीनं देव आणि सुख नाव जरी दोन असले तरी वस्तू मात्र एक आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तो देव आपलासा करून घ्या. माणसं म्हणले महाराज तुम्ही सांगता देव आपलासा करून घ्या, देव आपलासा करून घ्या, पण समजा नाहीच देव आपलासा केला तर काय काय म्हणले? समजा नाहीच देव आपलासा केला तर काही काही माणसं या समजा शब्दाला फार महत्व देतात. काही काही माणसाचा या समजा समजा शब्दावर जास्त जोर राहतो. मला समजा महाराज म्हणले तो देव खऱ्या अर्थानं आपलासा करून घ्या. माणसं म्हणले महाराज समजा देव नाहीच आपलासा केला तर समजा बघा एक जण म्हणला महाराज मला एकादशी धरायची इच्छा आहे. म्हणला काय काय करायची आज एकादशी? तो म्हणला मला एकादशी धरायची. म्हणलं चांगली गोष्ट आहे बा, एकादशी धरली पाहिजे ना, कारण वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा, वियाला पुरुषार्थ थोका वाया दवडावा. काया वाचा म्हणे हा म्हणून मुरारी असं सांगत चला हुकत कधी कधी विढाला विढाला व्रत एकादशी करोनी परलोक ठाकावा. अरे अमोल किमतीचा नरदे प्राप्त झालाय, मग काय करा? वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा. तो काय व्यर्थ लावायचा का? मग काय करायचं? तर काया वाचा म्हणे मुरारी ओळगावा. त्या भगवान परमात्म्याची भक्ती करायची, त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं. पण कशा पद्धतीनं? व्रत एकादशी करोनी परलोक ठाकावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. तो म्हणला मला एकादशी धरायची, आणि खरं एकादशी धरली पाहिजे बरं. जे एकादशी धरतात तेच हिंदू काय, जे एकादशी धरत नाहीत आता आज काय काय दोन्हीकडे चालले असते. तिकडले पंक्तीला आणि इकडले पंक्तीला. एकादशी धरतो तोच हिंदू. आणि दुसरी हिंदुत्वाची ओळख जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात ना महाराज, त्याच्या कपाळाला गंध असला पाहिजे. कपाळाचा गंध ही त्याच्या हिंदुत्वाची ओळख आहे. आता माता भगिनीत महाराज
स्त्रीच्या कपाळाचं कुंकू काय बघा बरं का, स्त्रीच्या कपाळाचं कुंकू काय म्हणतोय मी, कुंकू आहे का कुंकू इकडे कुठं काय महाराज